अस्सलाम वालेकुम. मोहम्मद अँड सोफी गोट फार्म रत्नागिरी. खूप जणांचे कमेंट्स होते की तुम्ही जनावरं बाहेरशी आणल्यानंतर त्यांच्यासाठी काय करता. तर मी ह्या व्हिडिओमध्ये पुरा दाखवला हो, तर तुम्ही व्हिडिओ एंडसर बघा. तर ह्या पहिला आहे इलेक्ट्रॉल पावडर, नाही ते डिजिम स्ट्रॉंग पावडर. ही पावडर देसा जर मी पॅकेट दाखवला हो. त्याच्यानंतर ह्या बेकिंग सोडा आहे. ह्याचे पण फायदे मी लिखले हो. काय करते ही ह्या गुड आहे जॅगरी. ह्या पण काय करते, ह्या पण मी दाखवला होता. ह्या एक टपात मिक्स करा आणि मग पाणी होता. जशी पोरा उतरीशी होती पहिले पाणी पितील. पाणी पिल्यानंतर त्यांचा पोट पण साफ होते, त्याला एनर्जी पण गावते, सगळा गावते. मग त्याच्यानंतर फीडिंग करा. म्हणजे एक तर चरूला सोडा, नाही ते मग खैलो पालो बिलो आणून बांधा. तो मग बेस असते त्यांच्यासाठी. तिनं होते कसा, जानवर जर बाहेरशी येणार आहे तर असते ग्रेझिंगचा. मग त्याला जराशी पण ही सवय लागली तर ह्या स्ट्रेस फ्री होते, रिलॅक्स होते आणि त्याचं फायदे मोप आहेत. जशी त्याला डायरेक्ट बिमारी धरणारी असते ती धरत नाही, कारण की त्यांचा माइंड एकदम फ्रेश होते. ते चरतात पण खातात पण. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचे पाय पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी बनवा. फार्म असून दे, नाही तर तुमचं घर असून दे, नाही ते सांगत दुसरे बकरे असून देत. त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या की पोटॅशियम परमॅग्नेटमध्ये त्यांचे पाय डुबवा पाणी आता. कारण की ते जे येतात ना गाडीच्या, त्याच्यात अजून खूप सारी जनावरं असतात. ती काय बिमारी घेऊन येतील काय नाही तर सांगू नाही शकत. आणि त्यांना जो फूट रॉट वगैरे होते, जो पायाचे प्रॉब्लेम्स आहेत, जे बिमारी आहेत ते होत नाही. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांचे टेम्परेचर चेक करा. ह्या मोप गरजेचं आहे, कारण की जानवर बिमार आहे काय समजते. आणि मग नेक्स्ट डे मी त्याला डायरेक्ट न्हाववा. आणि मग ही बघा, ही अशी मग नंतर एकदम फ्रेश गावतील. तर व्हिडिओ कशी लागली कमेंट्स करून सांगा. आणि अजून किनर व्हिडिओ बनवायची असली तर कमेंट्स करा, असे मॅसेज करा, मी व्हिडिओ बनेन इन्शाल्लाह. आणि फॉलो जरूर करा. फॉलोअर्स वाढत नाहीत, फॉलोअर्स वाढवा जरा. टेक केअर. अल्लाह हाफिज.